नमस्कार. आज या ठिकाणी तुम्हाला कोणतीही रेसिपी शेअर केलेली नाही, छोटासा व्लॉग शेअर केलाय. कारण असं आहे की माझी तब्येत बरी नाही, 4-5 दिवस झालं कुठलाही व्हिडिओ शूट केला नाही. मी 1-2 दिवसानंतर व्हिडिओ शेअर करत असते, शॉर्ट किंवा लॉंग व्हिडिओज रेसिपीचा. 2 दिवसानंतर तर करतच असते, पण 4-5 दिवस झालं करणं झालं नाही तब्येत बरी नसल्यामुळे. पण म्हटलं चला, मिस्टर घरी आलेले होते आणि म्हटलं छोटासा व्लॉग तुमच्यासोबत शेअर करावा. तर आज मी बनवले होते मस्त असे वडापाव आणि झणझणीत अशी पावभाजी. तर आज 2 बनवण्याचं कारण म्हणजे लेकाची फरमाईश होती, मला पावभाजी खायची आणि मला म्हणजे स्वतःला सुद्धा वाटत होतं की पावभाजी खायची. पण मिस्टरला आवडत नाही घरची पावभाजी, त्यांना बाहेरची आवडते. कितीही चांगलं करावं, काही काही माणसांना नाव ठेवायची सवय असते आणि घरचं एखाद्याला जर आवडतच नसेल तर मला वाटतं का जबरदस्ती द्यायचं, त्यांना बाहेरचं आवडतं ना, खाऊ द्या. मग चला, मस्त असे वडापाव केले आणि पावभाजी सुद्धा खूप छान झाली बरं का. आता मिस्टरला आवडत नाही, त्यात माझा काही दोष नाही, पण त्यांच्यासाठी छान त्यांच्या आवडीचे वडापाव बनवले होते. त्यांना वडापाव आवडतात. तर हे बघा, मस्त वडापाव झालते तयार. तर मला तेलकट खायचं नव्हतं, वडापाव मला सुद्धा आवडतात, म्हणून मी पावभाजी माझ्यासाठी आणि मुलासाठी बनवली होती. तर बघा, मस्त झालती, छान झालती. व्हिडिओ आजचा छोटासा व्लॉग्स तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि छोटासा हा व्लॉग्स आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच तुमच्याकरिता छान रेसिपी घेऊन येईल. बाय बाय.